तामिळनाडूमधील तंजावर येथे मराठी भवन उभारणार उद्योगमंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा। शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। वसई विरारमध्ये खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा, खड्ड्यांवरून बहुजन विकास आघाडी संतप्त, महानगरपालिका मुख्यालयावर काढण्यात आला धडक मोर्चा। रायगडमधील कार्यक्रमांना गोगावलेंना डावललं, आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, एक दिवस या लोकांनी त्यांना डावललं नाही म्हणजे झालं, भरत गोगावलेंचा नाव न घेता तटकरेंवर निशाणा। गडचिरोलीमध्ये अहेरी ते प्राणहिता आणि अहेरी ते गड अहेरी मार्गाची दुरावस्था, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भीक मागो आंदोलन। चंद्रपूरला मुसळधार पावसानं झोडपलं, पिकांना फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल। रायगडवरून शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला, रायगडपासून शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेनं सरकलं, खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। वाशीमध्ये नवीन सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज, सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपयांचा दर। नंदुरबारमध्ये आगपेटीनं पेट्रोल पंप पेटवण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। परभणीमध्ये शिक्षकासह 3 जण अटकेमध्ये, एआयनं अश्लील फोटो तयार करत मुलीवर अत्याचार, घरच्यांना फोटो आणि व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत अत्याचार। शिरूरमध्ये दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला लुटलं, सोनं, रोख रक्कम आणि 11 शेळ्यांची करण्यात आली चोरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।